नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की उमाच्या पायाला लागल्यामुळे शिवनाथ आता तिच्या पायापाशी बसून आता काय लागलेलं आहे ते चेक करत असतो, पायाला हात लावत असतो. तर आता हे सगळं तिकडून छाया आणि आई सुद्धा पाहत असते. तर छाया म्हणत असते की बाई बाई, किती ते प्रेम आहे नवऱ्याचं उमा वंशवरती, बघा किती प्रेमाने वंशला लागलेलं आहे. तर चौकशी करत आहेत आणि पाय सुद्धा दाबत आहे. खरंच असलं प्रेम भेटायला नशीब लागतं, नाहीतर आमचे हे. आता भास्कर आणि पद्मा सुद्धा पाठीमागून आलेले असतात. त्यावेळेस छाया म्हणत असते की आमचे हे, किती दिवसभर मरा काम करा, पण संध्याकाळी थकली आहेस का दिवसभर काम करून, तुला काय होतंय का, असं सुद्धा चौकशी करत नाहीत. खरंच उमावंशनी नशीब काढलं. तर आता हे सगळं पाठीमागून भास्कर ऐकतो आणि म्हणतो की ए काय चाललंय, काही काय तोंडाला येईल ती बडबड करते. आता छाया भास्करकडे पाहते आणि आता तिला खूपच भीती वाटलेली असते. तर आता भास्कर म्हणत असतो की काय आहे ना, त्याचं कामच आहे हे असं, आणि धन्याने कुठं असं बायकोच्या पायाशी बसायचं असतं वय, बायकोच्या पायाला हात लावायचा नसतो, ते धन्याचं कामच नाहीये. नवरा कसा रुबाबदार असला पाहिजे, बायकोच्या पायाला हात लावायला काहीच गरज नाहीये. आता तो असं म्हटल्यामुळे इकडे छायाला खूपच वाईट वाटतं. तर आता इकडे आई सुद्धा म्हणत असते की खरंच माझ्या उमानं नशीब काढलं, किती चांगला तिला नवरा मिळालेला आहे, खरंच तिने नशीब काढलेला आहे. मग पद्माला राग येतो आणि पद्मा म्हणत असते की काय ग नशीब काढलं म्हणतीये, त्या भिकारड्याची तीच अवकात आहे. अगं तो नोकर होता म्हटल्यावरती नोकराचं तेच काम असतं, पाया पडणे, पायाच्या खालची धूळ पुसून घेणे, हेच काम असतात, आणि ते काम तो बरोबर करतोय, त्याला दुसरं येतं काय नोकराच्या कामाशिवाय. त्यावेळेस आई म्हणते की पद्मा अगं हे काय बोलते, अगं कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोची सेवा करणे याच्यामध्ये काही कमीपणा नसतो, उलट ते आपल्या बायकोची साथ देणं असतं. आपल्या बायकोवरती किती प्रेम आहे बघ त्याचं. खरंच माझी उमा खूप नशीबवान आहे. मला लग्न झालं तेव्हा खूप वाईट वाटत होतं की उमाचं कसं होणार, पण शिवनाथने तिला सांभाळून घेतलं आहे. मग पद्माला अजूनच राग येतो आणि पद्मा म्हणते की आई पास कर, काय तिचं कौतुक गाते ग, तिने काय केलंय माहितीये ना तुला, 25 वर्षापूर्वी तिने जे केलेलं आहे ना ते विसरून चालणार नाही, आणि ते मी तुला सुद्धा विसरून देणार नाही. त्या भिकारड्याबरोबर लग्न करून तिने खूपच चुकीचं केलेलं आहे. असला पोरगा तिने निवडून समाजात आपलंच नाव खराब केलेलं आहे. तुला माहितीये का, किती जरी काही झालं तरी याला आपला जावई म्हणूनच ओळखतात, आणि त्याच्यामुळे मला खरंच खूप पश्चाताप होतो. तर आई म्हणत असते की पद्मा अगं तसं नाहीये ग, शिवनाथ खरंच खूप चांगला आहे. पण पद्मा आता काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. मग तिची आई म्हणत असते की खरंच माझी मुलगी सुखात आहे. आता असं म्हटल्यामुळे पद्माला अजूनच राग येतो आणि पद्मा म्हणते की बास आई, जे काही बोलली ना ते आता इथेच थांबव, ती तुझी पोरगी नाहीये, 25 वर्षापूर्वीच ती आपल्यासाठी मेलेली आहे, आणि चल आता घरामध्ये जाऊन तू आराम कर. मग आता आई तिथून निघून जाते. तर छाया सुद्धा तिथून निघून जाते. आता भास्कर आणि पद्मा तिथे उभा असतात. तर इकडे शिवनाथ आता उमाला म्हणत असतो की उमा दुखत नाहीये ना, आता बरं झालेलं आहे ना. तर उमा हसते आणि म्हणत असते की हो बरं झाले, नका एवढं टेन्शन घेऊ. आणि आता मग शिवनाथ वरती सोप्यावरती बसतो. तर आता उमाचं लक्ष तिकडे पद्मा आणि भास्करकडे जातं. मग आता उमा तिकडे बघत असते, तर शिवनाथचं सुद्धा आता लक्ष त्यांच्याकडे जातं. हे दोघं मात्र खूपच रागाने बघत असतात, आणि मग सगळीच मुलं आता त्यांच्याकडे बघत असतात. त्यावेळेस उमाला आता पद्माकडे पाहून लहानपणीचे दिवस आठवतात की कसं नदीकाठी त्या खेळत होत्या, त्याचबरोबर एकमेकींची दृष्ट काढत होता आणि किती एकमेकींवरती प्रेम करत होता, हे सगळे क्षण आता तिला आठवतात. तर आता इकडे शिवनाथ म्हणत असतो की उमा अहो उमा काय झालं, तर उमा म्हणते की काही नाही. मग इकडे दुसरीकडे पद्मा सुद्धा आता उमाकडे पाहते, आणि तिला मात्र लग्नाचा तो दिवस असतो तो आठवत असतो की पद्मा तिला उमाला म्हटलेली असते की हे मंगळसूत्र काढ, पण उमाने ते काढलं नाही. ती म्हणलेली असते की हे माझं सौभाग्याचं लेणं आहे आणि मी आता काढणार नाही. हे क्षण आता तिला आठवत असतात आणि ती खूपच रागाने यांच्याकडे बघत असते, आणि मग तिला खूप राग येतो आणि तिथून रागाने ती निघून जाते. तिच्या पाठोपाठ भास्कर सुद्धा निघून जातो. त्यावेळेस उमा आता रडायला लागते. तर शिवनाथ म्हणतो की अहो उमा तुम्ही का रडताय, प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका, काय झालं. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही. मग शिवनाथ म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणजे मला असं वाटत असतं की मी हारलोय, मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणू नका. आता हे सगळं पाहून सगळ्या मुलांनाच खूप वाईट वाटत असतं. मग राघव म्हणत असतो की आप्पा
तसंच तर आहे, तुम्हाला आईच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी पाहवत नाही आणि आम्हा मुलांना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं पाहवत नाही. असं हे काय करू? त्याच्यामुळेच मी माझ्या भावांचं प्रेम सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाहीये, कारण तुम्हाला खूप वाईट वाटेल म्हणून. कसा आहे हा प्रेमाचा गुंता, असा आता तो म्हणत असतो. मग आता इकडे आप्पा म्हणत असतात की चला पोरांनो, काय बसलाय, दूध थंड होईल, चला चला दूध प्यायला सुरुवात करा, पोरी धर ग. म्हणून आता तो सगळ्यांना दूध देतो. तर राघव पण उठतो आणि त्याच्या 2 भावांना दूध देतो आणि स्वतःला पण घेतो. शिवनाथ सुद्धा आता त्याला दूध घेतो. तर आता उमा द्यायला लागलेली असते, तर शिवनाथ दूध घेतो आणि म्हणतो की रोज काय तुम्हीच कामं करायची, एक दिवशी आम्हाला पण कामं करू द्या की, असं म्हणत सगळीच मुलं दूध पितात. शिवनाथ म्हणतो की मुलांनो, कसं झालंय रे दूध? त्यावेळेस सगळी पोरं म्हणतात की खरंच खूप छान लागते. त्यावेळेस राघव म्हणतो की हा, आता गोड लागत असेल दूध, छान लागत असेल, पण खरी मज्जा तर तुमच्या तिघांच्या ज्यावेळेस बायका येतील ना आणि त्या त्यांच्या हाताने तुम्हाला दूध बनवून देतील ना, त्यावेळेस त्या दुधाची चव वेगळीच असेल, असं म्हणून उमा आणि शिवनाथ हसायलाच लागतात. इकडे मात्र माधव आणि श्रीधरला मात्र खूपच वाईट वाटत असतं, कारण आता त्यांचं प्रेम त्यांना मिळणार नाही असं वाटत असतं. इकडे दुसरीकडे अन्विता आता रोशनला फोन करण्यासाठी बाहेर आलेली असते आणि ती आता खूपच खुश असते, बोलत असते. तेवढ्या तिकडे राघवचं लक्ष आता तिच्याकडे जातं. दूध पिता पिता तो वर बघतो, तर लक्ष तिच्याकडे जातं. मग तो म्हणतो की पाहिजे का दूध? तर ते तिकडून म्हणते की गप्पा बस. तर हा पण म्हणतो की चल चल सूट. मग ती पण म्हणते की चल चल चल. आता या दोघांची इथे खूपच अशी चल चल तू म्हणायचं असं चाललेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनाथ आवरून बाहेर आलेला असतो आणि सगळ्या पोरांना आवाज देत असतो की अरे पोरांनो, चला नाश्त्याची वेळ झालेली आहे. तर तिकडून आता वेधा लॅपटॉप घेऊन आता पळतच येते आणि म्हणत असते की आप्पा आप्पा, हे बघा मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, चला चला इकडे बसा. त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की अगं काय पोरी, सकाळच्या पर्यंत आता काय सांगते तू? त्यावेळेस वेदा म्हणत असते की आप्पा, हे बघा मी 2-4 स्थळं आता निवडून घेतलेली आहेत, आता याच्यामधलं कोणतं आपल्याला आवडेल ना ते आपण त्यांच्याशी बोलणी करायला जाऊया. हे बघा यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यावेळेस ते म्हणत असतात काय 2-4 स्थळं, एवढी स्थळं लगेच आली बी वय? त्यावेळेस ती वेदा म्हणत असते की आप्पा, ही फक्त मी सिलेक्ट केलेली आहे 2-4, खूप स्थळं आली होती, त्यातली मी जे मला छान छान वाटेल ना ते मी सिलेक्ट करून घेतलेले आहेत आणि हे बघा ना किती छान आहे. त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की बरोबर, माधवला बोलव, ए माधव इकडे ये, उमा उमा अगं उमा चल लवकर ये बघायला, बघ इकडे पोरी आलेल्या आहेत त्या बघून घे. त्यावेळेस वेदा म्हणत असते की आप्पा, अहो आई भाजी घ्यायला गेलेली आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की भाजी घ्यायला? अगं तिला सांग भाजी नको आणू, मिठाई आण, मिठाई म्हणून तोंड गोड करायला. तर ती म्हणते की बर आप्पा तुम्ही तरी आधी बघून घ्या ना. आता ती आप्पांना दाखवत असते. तर इकडे दुसरीकडे छाया आणि आईसाहेब भाजी घेण्यासाठी बाहेर आलेल्या असतात आणि त्या भाजी बघत असतात. तेवढ्यातच तिकडून उमा येते. उमा सुद्धा आता भाज्या घेण्यासाठी बाहेर आलेली असते, पण समोर आता आईला पाहून तिला एकदम भरून येतं. आई आणि उमा एकमेकींकडे खूपच प्रेमाने पाहत असतात. तर छाया सुद्धा आता या दोघींना पाहून म्हणत असते की किती माईलेकींचं एकमेकींवरती प्रेम आहे, पण बोलू सुद्धा शकत नाहीत. मग आता उमा सदाला म्हणत असते की म्हणजे त्या भाजीवाल्याला म्हणत असते की सदा मला ना 2 पालकाच्या जुड्या दे. खरं तर घरामध्ये म्हातारा माणूस असल्यावरती पालकाची भाजी करावी. म्हाताऱ्या माणसासाठी पालकाची भाजी खूप छान असते, त्यांचं आरोग्य सुधारतं. आता हे सगळं उमा आईसाठी बोलत असते, हे आईला समजतं. मग आई म्हणत असते की छाया आपल्याला पण पालकाच्या जुड्या घे ग, पालक खाल्लेला चांगलं असतं. मग छायाला समजतं आता उमावंशचं ऐकूनच आता आई साहेब म्हणलेले आहेत. मग आता उमा सुद्धा घेते. तर पुन्हा आई म्हणत असते की आणि सदा आम्हाला काकडी दे, कारण काकडी खाल्ल्यामुळे डोळे चांगले होतात, काकडी खाल्लेलं चांगलं असतं. मग उमाला पण ते कळतं की ही आई आपल्यासाठीच म्हणतीये. मग ती म्हणते की सदा मला पण 1 किलो काकडी दे. आता तो म्हणतो की बरं. आता तो काकडी आणि पालक देत असतो. तेवढ्यात उमाचं लक्ष आईने ठेवलेल्या हातावर जातं, म्हणजे आईने तिथे शेवग्याच्या शेंगाच्या तिथं हात ठेवलेला असतो. मग तिला असं वाटतं की आईचा हात या शेंगांना लागलेला आहे, म्हणून आता तिला खूप छान वाटतं. मग तिला कळतं की मला शेंग पण आवडते, म्हणून ती म्हणते की सदा मला ना ह्या शेवग्याच्या शेंगा दे. आता तसं म्हटल्यामुळे आई म्हणते की हा, आणि छाया तुला पण शेंग आवडते ना, तर आपल्याला पण शेवग्याची शेंग घे. त्यावेळेस छाया म्हणते की मला कधी आवडती शेंग? त्यावेळेस आई म्हणते की अगं आवडते की, मी केलेली शेंग तुला आवडत नाही का? माझ्या हातची शेंग सगळ्याला आवडते, घरामध्ये खूप छान म्हणजे सगळेजण खातात आवडीने. तुला सांगते, लसणाची ठेचून फोडणी द्यायची आणि कोल्हापुरी मसाला त्याच्यामध्ये टाकायचा, मस्त शेंग होती, घे बर काही शेंग. मग छाया म्हणते की बर घेते, हा घेते. आणि मग असं म्हणून पुन्हा आता इकडे उमाला
हे दिसतात, गाजरं दिसतात. मग उमा ती गाजरं पाहते आणि म्हणत असते की अरे वा, गाजरं किती छान आहेत, या गाजराचा हलवा होईल का रे सदा? त्यावेळेस तो म्हणतो की हो होतो की, खूप छान होतो. मग उमा म्हणते की गाजराचा हलवा पण ना खूप आवडतो मला. तुला माहितीये का, लहानपणी आमच्या घरामध्ये ना काही गोड बनवायचं म्हटलं की हा गाजराचाच हलवा व्हायचा. खरंच मला ना गाजराचा हलवा खूप आवडतो, दे हे गाजरं. तर लगेच आई साहेब म्हणतात की हा, मला सुद्धा गाजराचा हलवा खूप आवडतो. आपण ना छाया गाजराचा हलवा करायचा का? तर छाया म्हणते की हो हो, करूया ना, आपण पण गाजराचा हलवा करूया. आणि तुमच्या दोघींचं काय चाललेलं आहे? तुम्ही दोघी समोरासमोर बोला की, एकमेकींची काळजी तर करताय, पण आता त्या सदालाच बिचाऱ्याला मध्ये घेताय. आणि हे काय आम्हाला कळत नाही असं वाटतंय काय? मलाच काय, ह्या सदाला सुद्धा कळत असेल. काय रे सदा, बोल की, तुला कळतंय ना यांचं बोलणं? त्यावेळेस तो म्हणतो की हो कळतंय ना. तर पुन्हा छाया म्हणत असते की कळतंय तर मग का सांगत नाहीये यांना? का तुझं गिराईक वाढायसाठी गप्प बसलेला आहे? त्यावेळेस सदा म्हणतो की असं काहीच नाहीये अहो. मग छाया म्हणत असते की बोला तुम्ही दोघी, मी कुणाला सांगणार नाही, अजिबात पद्मावैंसला जाऊन सांगणार नाही. बोला बोला, बिंदास्त बोला. तर आता त्या दोघीही खूपच खुश झालेल्या असतात आणि दोघीही एकमेकींकडे बघून आता हसायला लागतात. त्यावेळेस आता उमा बोलणार असते, तेवढ्यातच तिकडून आता पद्मा येते. तर दुसरीकडे शिवनाथला आता वेदा एक एक मुलगी दाखवत असते. आता एक मुलगी दाखवते आणि म्हणत असते की आप्पा ही बघा किती सुंदर आहे, हाय का नाही, एकदम झकास, आणि गोरी गोरी पान फुलासारखी छान. त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की अगं, गोरा रंग काही कामाचा नाही, पोरगी चांगली असणं महत्वाचे. आणि हे बघ तिचं शिक्षण किती झालेलं आहे ते, 12वीतूनच तिने शाळा सोडलेली आहे. नाही नाही, असली मुलगी नको अगं, निदान 15वी तरी झाली पाहिजे. त्यामुळे असली मुलगी नको, ही नको, दुसरी दाखव, दुसरी दाखव. मग वेदा म्हणत असते की बर आप्पा, आता ही बघा, ही एकदम मस्त आहे हो की नाही? तर आप्पा नीट पाहतात आणि म्हणत असतात की हे बघ, काय ही पोरगी आहे, ही पण नाही चांगली. हिच्या अपेक्षा बघ, हिच्या अपेक्षा काय आहे, वेगळं घर पाहिजे, मुलाने सेपरेट जॉब केला पाहिजे, मुलगा मोठा ऑफिसर पाहिजे. आहे का आपल्या याच्यामध्ये सगळं? नाही नाही, नको बाई, नाकापेक्षा मोती जड नको. हिला आधीपासूनच एवढ्या हिच्या मागण्या आहेत, काय करायची आहे असली मुलगी, अजून एक दाखव. मग आता ती तिसरी मुलगी दाखवते आणि म्हणत असते की आप्पा ही बघा, आता ही एकदम छान आहे, आता तुम्ही हिला नाही म्हणणारच नाही. त्यावेळेस आता शिवनाथ त्या मुलीचं सगळं पाहतो तर म्हणतो की अगं, ही तर मुलगी अजिबातच नको. मग वेदा म्हणतो की आप्पा आता काय झालं? त्यावेळेस तो म्हणतो की अगं, हिची हाईट बघ, 5 फूट 10 इंच आहे, आणि आपला दादा म्हणजे तुझं ती दादा किती, 5 फूट 8 इंच आहे माधव. मग असली ही जोडा बघा, असा दिसेल, असा जोडा चांगला दिसेल का? त्याच्यामुळे नको नको, ही पण मुलगी नको, अजून एक दाखव. मग आता ती पुन्हा अजून एक मुलगी दाखवते. त्यावेळेस म्हणते की आप्पा आता हिला तुम्ही नाही म्हणू शकत नाही, हिचं सगळं भारी, अपेक्षा, उंची बिंची सगळं काही छान आहे. त्यावेळेस तो नीट बघतो आणि म्हणत असतो की नाही, ही पण नको. मग आता ती चिडते आणि म्हणते काय हो आप्पा, आता हिला काय झालेलं आहे? त्यावेळेस तो म्हणतो की अगं, हिच्या आईचं नाव वाच, पद्मा. नको गो बाई, पद्मा नावाची विणबाईच नको, असली बाई खूप आगाव असते, असली बाईची पोरगीच नको. आता शिवनाथ कुठल्याच पोरीला हो म्हणत नाही. तर इकडे दुसरीकडे आई साहेब उमाला म्हणत असतात की काय ग उमे, कशी आहे आणि घरातील सगळे कसे आहेत? त्यावेळेस उमा म्हणत असते की आई अगं, मी बरी आहे आणि घरातील सगळे बरे आहेत. आई तू बरी आहे का ग? तर आई म्हणते की हो मी बरी आहे. तर ती म्हणते की आई तुला सांगू का, जसं तू शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची ना, तशी अगं माझी होतच नाही. सगळं सामान तुझ्यासारखं टाकलं, तुझ्या पद्धतीने गेली ना, तरी तुझ्या हाताची चव नाही बघ येत त्याला. तर ती म्हणते की अगं, आता ती पुढं काय सांगणार, तेवढ्यातच आता पद्मा यांचं बोलणं ऐकते आणि जोरात ओरडते, ए आय, असं करून आता ती जोरात ओरडते. मग आता ह्या सगळ्या जणी घाबरतात. आता छाया सुद्धा घाबरते आणि त्या भाजीवाल्याला म्हणत असते की भाजीवाल्या दीदी पटकन भाजी दे. आता पद्मा खूपच रागाने त्यांच्या जवळ येते आणि म्हणत असते की आय तू कोणाबरोबर बोलत होती का? तर आई म्हणत असते की नाही ग, मी कशाला कोणाबरोबर बोलू, काय ग छाया, मी कोणाबरोबर बोलत होती वय? त्यावेळी छाया म्हणते की नाही नाही वंस, त्या माझ्याबरोबर बोलत होत्या, ह्या कोबीचा हलवा करायचा का असं म्हणून आम्ही विचारत होतो. आता ती कोबी हातात घेते तर पद्माला राग येतो आणि पद्मा म्हणते की मला काय कुक्कुल बाळ समजली का? मला कुक्कुल बाळ समजली? अगं, मी पद्मा आहे, पद्मा. कोण आहे? पद्मा. इथं जे काही चाललेलं आहे ते मला फक्त दिसत नाही तर सगळं समजतं आणि ऐकायला सुद्धा येतं. माझे नाक, डोळे, कान सगळं काही जाग्यावरती आहे, कळलं का? त्यामुळे इथून पुढं लक्षात ठेवायचं, माझ्या बरोबर खोटं बोलायला जायचं नाही, कळलं का? राहील ना ध्यानात? असं म्हणून आता ती छायालाच धमकी देत असते
आणि हे सगळं उमाकडे बघून बोलत असते. तर आता उमा सदाला म्हणत असते की सदा रताळी कशी दिली रे? त्यावेळेस तो म्हणतो की 30 रुपये पाव. मग ती म्हणते की मला अर्धा किलो दे. मग आता पद्माला खूपच उमाचा राग आलेला असतो, म्हणून ती म्हणत असते की रताळ्या किती आहेत रताळी तुझ्याकडे? त्यावेळेस तो म्हणतो की सगळे मिळून 4.5 किलो आहेत. तर ती म्हणते की मग ही सगळी रताळी आमच्या घरी नेऊन पोचवायची. आता तो म्हणतो की पण ह्यांनी आधी मागितलेली आहेत ना. त्यावेळेस ती खूपच ओरडून त्याला म्हणत असते की रताळ्या कळत नाही का, तुझी ही 4.5 किलोची रताळी जर हिशोब केला तर काहीतरी होत असतील 600-650 रुपयाची. मी तुला 1500 रुपये देते. किती? 1500 रुपये. ही सगळी रताळी आमच्या घरी आली पाहिजेत. आता उमाला खूपच वाईट वाटतं. ती आता पद्माकडे बघत असते, पण पद्मा तरी सुद्धा गप्प बसत नाही आणि म्हणत असते की काय रे, हा जो तुझा सगळा भाजीपाला आहे ना, तो आमच्या घरीच पाठव. एक काम कर, हा सगळा भाजीपाला आमच्या घरी पाठवून दे आणि तुला ना दुपटीने भाव देते याचा. अजिबात हा भाजीपाला कुठेही जाता कामा नये. एक सुद्धा पाला दुसऱ्याच्या अनाथाच्या घरी जाता कामा नये. हा सगळा पालेभाज्या आमच्या घरी गेला पाहिजे. मग आता छाया म्हणत असते की अहो वंश, पण आपण एवढ्या भाजीपाल्याचं काय करायचं? त्यावेळेस आता पद्मा चिडते आणि म्हणत असते की काय करायचं म्हणजे भिक्काऱ्याला वाटायचं. कुठल्याही अनाथाच्या घरामध्ये जाण्यापेक्षा रस्त्यावरच्या भिक्काऱ्याला नेऊन देऊया, याचं दान करूया. अगं त्यामुळे सुद्धा पुण्यच मिळतं आणि पुण्य मिळायला चांगलं असतं, हो की नाही गाय? त्याच्यामुळे हा सगळा पालेभाज्या आमच्या घरी गेला पाहिजे. तोंड काय बघतोय, पण लवकर हा पालेभाज्या आमच्या घरी घेऊन जा. आता तो बिचारा सदा आता सगळी भाजी आता तिकडे पद्माच्या घरी घेऊन जातो आणि मग पद्मा म्हणत असते की आय चल, आणि आय आज माझ्यासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी करते का? तुझ्या हातच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी लय आवडती मला आणि लय छान होती बघ. मस्त पैकी कोल्हापुरी मसाला टाकून एकदम झणझणीत कर. काय ना, तुझ्या हातची चव कोणालाच नाही. खरंच तू खूप छान बनवते. आय बनवशील का माझ्यासाठी? आता आईचा नाईलाज होतो. आई आता खूपच म्हणजे आईला खूप वाईट वाटलेलं असतं. मग ती म्हणते की हो बनवते. मग चल चल करून आता ती तिला ओढूनच आतमध्ये घेऊन जाते. उमा मात्र बिचारी आता तिथेच एकटी उभा राहिलेली असते. तिला पद्माने भाजी सुद्धा घेऊन दिलेली नसते आणि तिचा अपमान सुद्धा केलेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव आता बाहेर गेलेला असतो. तर तिथे त्याला रोशन आणि अनु दिसते. तर अनु म्हणत असते की रोशू रोशू लप. मग त्यावेळेस राघव म्हणतो की मामा ऐकलं का, कुणा मूर्खाचं नाव काय? ती रोशू. आता अनुला राग येतो. अनु म्हणते की तू मुद्दाम करतोय ना, हे सगळं मुद्दाम मला त्रास देतोय ना, तुला सांगितलं ना माझ्या वाटेला जाऊ नको म्हणून, काय ऐकत नाहीये? त्यावेळेस तू म्हणते माझं नाव राघव आहे राघव, मी असं मुद्दाम कुणाला काही करत नाही, कळलं ना? माझ्या नादाला लागायचं नाही. आणि ह्या बावळटाच्या काही नादाला लागत बसलेली आहे. आता तो खूपच तिला काहीही बोलत असतो. इकडे दुसरीकडे आता पिहू मात्र श्रीधरला ते गोदामातच भेटायला आलेली असते. आता त्या दोघांना एकत्र पाहून आप्पा तिथे येतात आणि आप्पा म्हणतात की काय रे, ही कोण आहे? त्यावेळेस ती म्हणते की सांग आता तुझ्या आप्पांना काय सांगायचंय ते सांग. आता श्री जबरदस्त ते घाबरलेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आता श्रीरंग काय सांगेल ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.